तुमची मुले जर वारंवार आजारी पडत असतील तर कविता किचन रेसिपीने आज असे मॅजिक असे लाडू बनवलेले आहे. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे, मुलांना दवाखान्यापासून दूर ठेवणारे. अगदी रोज एक लाडू मुलांना जर खायला दिला तर तुमचा दवाखान्याचा खूप खर्च मिटणार आहे. अगदी खूप छान खुसखुशीत असे हे लाडू होतात. त्यामुळे कविताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्यासाठी लागणार आहे 1 वाटी खारीक, 1 वाटी खोबरं, मगज बी, त्याचबरोबर या ठिकाणी बदाम, काजू, त्यानंतर मनुके, पिस्ता, पांढरे तीळ आणि गूळ घेतलेला. याशिवाय आपल्याला लागणार आहे साजूक तूप. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला या रेसिपीमध्ये कोणत्या जिन्नस साजूक तूप टाकून भाजायच्या, कोणत्या न टाकता भाजायच्या, कोणत्या दळताना काय लक्षात घ्यायचं, हे सगळे टिप्स देखील पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. पांढरे तीळ साजूक तूप न टाकता अगोदर भाजून घेतले. त्यानंतर या ठिकाणी खोबरं देखील आपण छान असं भाजून घेणार. आता या ठिकाणी आपण सगळ्या जिन्नस छान थंड केल्यानंतरच तळून घेणार आहोत. हे पहा, खोबरं देखील मंद आचेवर भाजून घ्यायचं. या ठिकाणी भाजत असताना कुठेही गॅस मोठा करायचा नाही. प्रत्येक जिन्नस आपल्याला मंद आचेवरच भाजायचे आहे. खोबरं देखील छान असं भाजून झालेलं आहे आणि लाडू तुमचे जास्त दिवस टिकावे यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयीच्या काही महत्त्वाच्या बोनस टिप्स या रेसिपीच्या शेवटी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत. खारीक देखील हलकासा अर्धा चमचा तूप टाकून मी छान अशी भाजून घेतली. खूप जास्त वेळ भाजण्याची गरज नाही, अगदी पटकन अशी भाजली जाते. आता या ठिकाणी बऱ्याचदा दुकानामध्ये जी खारीक पावडर मिळते ती भेसळयुक्त असते, त्यामुळे ती स्किप करा. जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते आपण साजूक तूप टाकून भाजून घेत आहोत. तोपर्यंत तेथील थोडे शिल्लक ठेवले जे आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे. या ठिकाणी छान अशी आपण हलकेशी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहे आणि हे आपण तसेच वापरणार आहोत. त्याचबरोबर साजूक तूप साधारणतः 1 चमचा टाकून आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहोत. जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर तुम्ही सेपरेट भाजून घेतली तरीही चालेल. छान थंड करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये या अगोदर मी खारीक दळून काढली होती, त्याच भांड्यामध्ये टाकलेले आहे पांढरे तीळ. आता या ठिकाणी ज्या साहित्यामधून तेल रिलीज होतं असं साहित्य मिक्सरला दळत असताना पल्स मोडवर करायचं. या ठिकाणी तीळ असतील, खोबरं असतील किंवा ड्रायफ्रूट्स. आता या ठिकाणी तीळ आपण छानसे दळून घेतलेले आहे. आता यामध्ये टाकूया ड्रायफ्रूट्स. आता या ठिकाणी जे ड्रायफ्रूट्सचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता. तुम्हाला जर एखादी जिन्नस जास्त आवडत असेल तर ती जास्त वापरू शकता. एखादी जिन्नस तुमच्याकडे कमी प्रमाणात अवेलेबल असेल ती कमी प्रमाणात वापरली तरीही चालणार आहे. छान अशी आपण मिक्सरला दळून घेतलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी खारीक आणि खोबरं देखील आपल्याला छान असं दळून घ्यायचं आहे. जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर तुम्ही खारीक, खोबरं आणि ड्रायफ्रूट सेपरेट दळून घेतले तरीही चालणार आहे, परंतु मी एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकून दळून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी गोडच्या अंदाजानुसार गुळाचा वापर करणार आहे. या ठिकाणी तुम्हाला जर गोडच्या अंदाजानुसार गुळाचं प्रमाण कमी वापरायचं असेल तरी देखील वापरू शकता किंवा यापेक्षा जास्त वापरायचं असेल तरी देखील वापरू शकता. गूळ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मिक्सरला हे दळून घ्यायचं. हे पहा, अगदी छान परफेक्ट असं या ठिकाणी दळून झालेलं आहे. या ठिकाणी हे दळत असताना मी 2 ते 3 चमचे साजूक तुपाचा वापर करून हे दळून घेतलेला आहे. साजूक तुपाचा वापर हा तुम्हाला दळून घेत असताना करायचाच आहे, जेणेकरून सगळ्या मिश्रणामध्ये साजूक तूप छान असं मिक्स होतं. जे ड्रायफ्रूट्स आपण गार्निशिंगसाठी ठेवले होते ते सगळे यामध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा आपण यामध्ये साजूक तूप टाकणार आहोत. साजूक तूप हलकंसं गरम करून घेतलेलं आहे, त्यामुळे लाडूला बाइंडिंग येणं सोपं जातं. हे पहा, अशा पद्धतीने साजूक तूप टाकायचं आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स करून झालं आहे. लगेचच आपण याचे लाडू बांधणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. हे आपलं नवीन चॅनल आहे आणि खूप लवकरात लवकर आपल्याला 1 लाख सबस्क्रायबरचा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी जेवढा जास्त सपोर्ट करता येईल तेवढा जास्त सपोर्ट करा. हे पहा, खूप छान असे पटकन लाडू बांधले जात आहे. आता या ठिकाणी लाडू खूप जास्त दिवस चांगले राहावे यासाठीच्या काही टिप्स पाहूया. त्यामध्ये लाडूसाठीचं जे आपण काजू, बदाम, खोबरं वगैरे भाजून घेतो ते भाजून झाल्यानंतर छान थंड झाल्यानंतर मिक्सरला दळून घ्या. दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे यामध्ये वापरावयाची खारीक पावडर.
ती विकतची वापरू नका. बऱ्याचदा ती भेसळ असते. घरगुती तयार केलेली खारीक पावडर वापरा. त्यानंतर तिसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे खोबरं घेताना चांगल्या प्रतीचं घ्या. कारण खोबरं जर थोडंसं खराब घेतलं, पिवळं असलेलं खोबरं घेतलं तर खोबऱ्यामुळे काही दिवसानंतर लाडूचा खराब वास येऊ शकतो. त्यासाठी सगळे जिन्नस चांगल्या प्रकारचे घ्या. खुसखुशीत लाडू तयार झाले. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. वेळात वेळ काढून रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.